थांबवणार आहोत। धन्यवाद। आपलं मतदान फक्त धनुष्यबाण, आपला विकास आपलं मतदान धनुष्यबाण या चिन्हासमोर तारखेला बटन दाबा आणि लोकनायक अनंत बाबा लंगडे यांना प्रचंड अशा बहुमतानं विजय करा। निशाणी धनुष्यबाण। धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री सन्माननीय प्रतापजी सरनाईक साहेब यांचं आपल्या मसा गणेश नगरीमध्ये शिवसेना भाजपा महायुतीचे अधिकृत उमेदवार सन्माननीय आनंद बाबा लंगडे व पंचायत समितीचे अधिकृत उमेदवार प्राध्यापक सौभाग्यवती राजश्री धनंजय वरपे यांच्या प्रचारासाठी धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री सन्माननीय प्रतापजी सरनाईक साहेब यांचं आगमन झालेलं आहे। कृपया सर्वांनी आपापल्या जागेवर बसून घेण्याची कृपा करावी। सन्माननीय पालकमंत्री सरनाईक साहेब यांचं आपल्या मसानगरीमध्ये आगमन झालेलं आहे। त्याच्या समोर जास्त गर्दी करू नये। जय भवानी, जय भवानी। सन्माननीय सरनाईक साहेबांना त्या व्यासपीठावरील सर्व मान्यवरांना विनंती करतो की त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज व विश्ववंद्य विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचं पुष्पहार अर्पण करून पूजन करावं। आज आपल्या गावामध्ये शिवसेना भाजपा महायुतीचे इटकूर गटाचे अधिकृत उमेदवार सन्माननीय आनंद बाबा लंगडे व मस्सा गणेश्वरी पंचायत समितीच्या अधिकृत उमेदवार प्राध्यापक सौभाग्यवती राजश्रीताई धनंजय वरपे यांच्या प्रचारार्थ धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री सन्माननीय प्रतापजी सरनाईक साहेब आपल्या धाराशिव जिल्ह्याचे संपर्क प्रमुख सन्माननीय राजनजी साळवे साहेब तसेच धाराशिव जिल्हा प्रमुख सन्माननीय सुरजजी साळुंके साहेब यांचं स्टेजवर आगमन झालेलं आहे। तरी स्टेजवरील सर्व मान्यवरांचं आपण सर्वांनी टाळ्याचा कडकडत स्वागत करावं। वेळाभावी सर्व मान्यवरांचं या ठिकाणी शब्दसुमनाने व टाळ्यांच्या कडकडाटाने स्वागत केलेलं आहे। आता या कार्यक्रमाचा प्रास्ताविक माझी लाडकी कन्या दीप्ती सावंत ही करील। दीप्तीला विनंती करतो तिने या कार्यक्रमाचं प्रास्ताविक करावं। नमस्कार, माझं नाव दीप्ती दत्ताबा सावंत। आदरणीय व्यासपीठावर उपस्थित असलेले धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय श्री नामदार प्रतापजी सरनाईक साहेब व इथे जमलेले सर्व मतदार बंधू आणि भगिनींनो, सर्वांना माझा जय महाराष्ट्र। मित्रांनो, आज मस्सा खंडेश्वरी या नगरीमध्ये इटकूर गटाचे अधिकृत उमेदवार अनंत बाबा लंगडे यांची निशाणी धनुष्यबाण आहे व मस्सा खंडेश्वरी या गटाचे अधिकृत उमेदवार प्राध्यापक सौभाग्यवती राजश्री धनंजय वरपे यांची निशाणी धनुष्यबाण आहे। तरी आपण सर्वांनी त्यांना प्रचंड बहुमताने विजयी करा व दुसरे जे खोटे प्रचार करत असतील व खोट्या थापा मारत असतील आपले मत वाया न जाऊ देता चांगल्या नेत्याला निवडून देणे हे आपलं भावी कर्तव्य आहे। तर सर्वांनी धनुष्यबाणाला मतदान द्या। एवढे बोलून मी माझे प्रस्ताविका संपवते। जय जिजाऊ, जय शिवराज, जय हिंद, जय महाराष्ट्र। यानंतर
मस्सा खंडेश्वरी पंचायत समितीच्या अधिकृत उमेदवार सौभाग्यवती प्राध्यापक राजश्रीताई धनंजय वरपे यांना विनंती करतो त्यांनी आपलं मत व्यक्त करावं. या देवी सर्वभूतेषु बुद्धिरूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः. आई तुळजाभवानीच्या चरणी वंदन करून, खंडेश्वर बाबाच्या चरणी नमस्कार करून, राजमाता जिजाऊ, छत्रपती शिवाजी महाराज, राजर्षी शाहू महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे या सर्व महापुरुषांना वंदन करून आणि उपस्थित आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री प्रतापजी सरनाईक साहेब, राजनजी साळवे साहेब, शिवाजी अप्पा कापसे, अजितदादा पिंगळे आणि सर्व व्यासपीठाची माफी मागून उपस्थित सर्व मान्यवर आणि आपण उपस्थित सर्व बंधू आणि भगिनींनो, माझा आवाज जिथपर्यंत पोहोचतोय तो माझ्या सर्व माता भगिनीचा आवाज माझा घरून ऐकतायत. मी आपल्या समोर मस्सा खंडेश्वरी गणाची अधिकृत महायुतीची उमेदवार म्हणून उभी आहे. मी या मस्सा खंडेश्वरीची माजी सरपंच म्हणून कामकाज पाहिलेले आहे. आता पंचायत समिती सदस्य म्हणून तुम्ही मला निवडून द्या म्हणून मी तुम्हाला आवाहन करते. मला माहिती आपल्या मस्सा खंडेश्वरी गणातील कनेरवाडी असेल, अंदोरा असेल, मस्सा असेल, सर्वांचे शेत रस्त्याचे खूप प्रॉब्लेम आहेत. मी जेव्हा मत मागायला गेले तेव्हा महिला असं म्हणाल्या की नाही आमचा मन का गेला मॅडम, इतके रस्त्याचे प्रॉब्लेम आहे. मी आता सर्वांना सांगते की तुम्ही जर मला निवडून दिलं तर मुख्यमंत्री पानंद रस्ते योजनेअंतर्गत या सर्व रस्त्याची कामं आपण मंजूर करून घेणार आहोत. दुसरी महत्वाची गोष्ट, जलजीवन मिशन आपल्या अंदोराची आणि मस्याची दोन्ही पेंडिंग आहेत. या जलजीवन मिशन अंतर्गत जी योजना आहे ती आपण 100% पूर्ण करून घेणार आहोत. आता अपप्रचार उमेदवाराचा बराच काही चालू आहे. मॅडमनी असं केलं, काय केलं, मॅडमनी पंचवार्षिक मध्ये चोख कारभार केला हे काही जणांना खटकलं. दुसरी गोष्ट, काही लोक जे आहेत काय म्हणतात मॅडमनी केलं, पण मी तुम्हाला हे सांगू इच्छिते की 2017 साली मी जेव्हा तुमच्या समोर उमेदवार म्हणून उभी होते तेव्हाही माझ्या हातात धनुष्यबाणच होतं आणि आज 2026 साली मी तुम्हाला जे मागते मत तेव्हा पण माझ्या हातात धनुष्यबाणच आहे. मी कुठेही गेलेले नाहीये, मी फक्त इथेच आहे धनुष्यबाणाच्या ह्याच्यावरच तुम्हाला मी माझी मतं मागते. आपल्या अंगणवाडीवरची जे सुविधा असतील, जे वस्तीवर राहतात त्यांना मिनी अंगणवाडी पाहिजे किंवा अंगणवाडी काही ठिकाणी खूप मुलं आहेत की लांबून येतात, ज्यांचे शाळेचे प्रश्न असतील ते सर्व प्रश्न निश्चितपणे आम्ही सोडणार आहोत. बऱ्याच जणांचं असं म्हणते की मॅडमनी पदासाठी तिकडे गेल्या. मी तुम्हाला सांगू इच्छिते समाजकारण हे माझ्या रक्तात आहे, कारण मी स्वातंत्र्य सैनिक बाबूराव बळवंतराव गोरे आशू यांची नात आहे. दुसरी, कैलासवासी भगवंतराव गोरे माझे चुलते, जवाहर विद्यालय आशूचे जे संस्थापक अध्यक्ष होते. म्हणजे समाजकारणात काही ना काही काम करायचंय हे मला माहिती. आणि माझे दुसरे चुलते डॉक्टर दिनकरराव गोरे हे शिवछत्रपती शिक्षण संस्था म्हणजे आपल्या राजर्षी शाहू कॉलेज ह्याचे जॉईंट सेक्रेटरी म्हणून त्यांनी काम बघितलेलं आहे. आपल्या रांजणी कारखान्याचे ते डायरेक्टर, म्हणजे हे खूप मोठी माणसं आहेत. ते फुल ना फुलाची पाकळी आपण काहीतरी समाजकारणात करायचं म्हणून 2017 पासून इथे आले. पण माझ्याबद्दल झालेला जो अपप्रचार आहे की बाबा नाही मॅडमनी काय केलं, मॅडमनी सगळे काम केले म्हणून तुम्हाला राग आला. आपल्या समोरचा जो उमेदवार आहे माझा, कोणाशीही मी 2017 पासून कोणाशीही मी टीका केली नाही. टीका करणं हा माझा पिंड नाहीये, पण मला आज बोलावं लागतंय का, कारण अन्यायाविरुद्ध लढणं हा माझा अधिकार आहे. जर आम्ही अन्याय सहन करून घरात बसले असते तर मला तसं संपवलं असतं. मग मी काय निर्णय घेतला की आपण बाहेर जायचं. ही मायबाप जनता जी निर्णय देणार आहे तो मी स्वीकारणार आहे, कारण मला निश्चितपणे माहिती आहे की जनता सुजाण नागरिक आहे आणि चांगलाच निर्णय घेणार आहे. कारण उमेदवाराचं काय कर्तृत्व तर एका नेत्याच्या सभेमध्ये घातलेला गोंधळ आणि त्या गोंधळाच्या जोरावर त्यांना मिळालेलं तिकीट, त्याच तिकिटाच्या जोरावर हे ओरडते. म्हणून माता भगिनींना मी सांगते की आपल्या मस्साचं, त्या मस्सा गणाचं प्रतिनिधित्व करायची मला संधी द्या. कारण आपले जे पुढच्या पिढीचा विचार करून तुम्ही मतदान करा. बरेच जण करतात महायुतीला मतदान का करायचं. मी एका ताईंकडे गेले होते, त्या म्हणाल्या आम्ही निश्चितपणे बाणाला मतदान करणार.
का करणार? कारण आमच्या घरामध्ये 2 भगिनी आहेत, त्यांना जी येणारी पगार आहे ते महिन्याला 1500 मध्ये 3000 येते आणि शेतकरी सन्मान योजनेचे पण पैसे घरात येतात. हे जे आहेत सुविधा आहेतच, आपल्याला राशन पण मिळतं आणि आरोग्याच्या सुविधा आहेत त्या मोफत मिळतात. ह्या सगळ्या गोष्टी जर सर्वसामान्य शेतकऱ्याच्या उपयोगात असतील तर महायुतीला आम्ही का मतदान नाही करायचं? त्यामुळे मी तुम्हाला सगळ्यांना सांगू इच्छिते सर्वांच्या समोर, आपले जे पाण्याचे, रस्त्याचे आणि आरोग्य विषयक केंद्र, आपल्याला इथे उपकेंद्र आहे, आपल्याला एक आरोग्य केंद्र मंजूर आहे, ते जे लास्ट फक्त एका सहीसाठी राहिले साहेब, ते आपण निश्चितपणे पूर्ण करू. आम्हाला एक पशुवैद्यकीय दवाखानाही पाहिजे. म्हणजे आपल्या राहिलेले जे प्रश्न आहेत ते काम करण्यासाठी तुम्ही मला एक संधी द्या. वैयक्तिक शासनाच्या ज्या काही योजना असतात ते सर्वसामान्यपर्यंत पोहोचवण्याचं काम मी निश्चितपणे करेल आणि मला खात्री आहे की तुम्ही येत्या 7 तारखेला धनुष्यबाणासमोरचं बटन दाबून दोन्ही महायुतीच्या उमेदवाराला निवडून द्याल आणि तुम्ही निवडून द्यावं ही आज नम्र विनंती करते. धन्यवाद. भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते पी.जी. नाना तांबारे यांना विनंती करतो की त्यांनी व्यासपीठावर स्थानापन्न व्हावं. आदरणीय नानांनी व्यासपीठावर स्थानापन्न व्हावं. नानांना विनंती करतो, नानांनी व्यासपीठावर स्थानापन्न व्हावं. यानंतर फिक्स जिल्हा परिषद सदस्य, इटकूर गटाचे फिक्स जिल्हा परिषद सदस्य आनंद बाबा लंगडे यांना विनंती करतो त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. आज आपल्या जिल्हा परिषद निवडणुकीच्या प्रचारार्थ आपल्या जिल्ह्याचे दानशूर पालकमंत्री माननीय सरनाईक साहेब आपल्या प्रचारार्थ इथं सभेला उपस्थित आहेत. त्यानंतर आपले सहकार संपर्क प्रमुख माननीय साळवी साहेब, अजितदादा, शिवापा, पी.जी. नाना, सूरज महाराज, तालुका प्रमुख हुलजुदे, आनंद वाघमारे, मालोजी पाटील, अनिल हजारे आणि सन्माननीय व्यासपीठ. मी आपणाला येणाऱ्या 7 तारखेला धनुष्यबाणाच्या चिन्हावर मतदान मागण्यासाठी उभा आहे आणि मी आपणा सर्व मतदारसंघातील गावकऱ्यांना अशी विनंती करतो की समोरचे उमेदवार आणि मी उमेदवार याची तुलना आपण जर केली तर समोरचे उमेदवार तुम्हाला इलेक्शन झाल्यावर कधी नमस्कार सुद्धा घालणार नाहीत, असे उमेदवार समोर उभा आहेत आणि कामाचा तर विषयच नाही. जो उमेदवार आपल्या समोर उभाटाचा उभा आहे त्याच्या स्वतःच्या गावातली पाणी पुरवठ्याची स्कीम, स्वतःच्या काहीतरी कमिशन किंवा काहीतरी स्वतः काम करायचं ह्या हिशोबानं आजपर्यंत 6 महिने झालं बंद ठेवून पूर्ण गाव वेतीस धरलेला आहे. तरी मला तुम्हाला सगळ्याला एक विनंती करणे आहे की आपल्या मस्सा गावातील प्राथमिक आरोग्य केंद्राचं काम असेल, साहेबाच्या माध्यमातून आपण इलेक्शन झाल्यावर लागलीच त्याला मार्गी लावू. आपल्या मत्स्याचा अजून एक जनावरांच्या दवाखान्याचा एक प्रश्न आहे, तो सुद्धा आम्ही निवडणूक झाल्यावर मार्गी लावू. आणि दुसरी आपली पाणी पुरवठ्याच्या योजनेसाठी तर अजितदादांनी आज 2-4 वेळा त्याचा पाठपुरावा केलेलाच आहे आणि ह्या सगळ्या आचारसंहिता असल्यामुळे आतापर्यंत झालं नाही, नाहीतर मत्स्याची पाणी पुरवठा आता चालू झाली असती चोराखळीवरून. तरी मला सर्व भागातील लोकांना एक सांगणं आहे की साहेबाच्या आणि अजितदादाच्या सगळ्यांच्या मार्गदर्शनाखाली आपण आपल्या मतदारसंघातील जे जोड रस्ते आहेत या गावाहून त्या गावाला जाणारे ते रस्ते पूर्ण डांबरीकरण करायचा प्रयत्न करणार आहोत. आपल्या शाळेच्या पूर्ण जेवढ्या शाळा आपल्या जिल्हा परिषदच्या शाळा आहेत त्या
त्या पूर्ण डिजिटल करायचा प्रयत्न आपण 100% करणार आहोत आणि मेती करून दाखवील ह्याची खात्री तुम्हाला देतो. आणि दुसरी गोष्ट, आपले प्राथमिक जे आरोग्य केंद्र आहेत आपल्या भागातील किंवा उपकेंद्र आहेत, याची पूर्ण सुविधा आपल्या गोरगरीब जनतेला मिळेल याची दक्षता आम्ही घेऊ सगळं जिल्हा परिषदच्या माध्यमातून. आणि बांधवांनो, तुम्हाला विनंती आहे की समोरचे जे काय जोडीचं नाव आहे आपल्या तालुक्यात जिल्ह्यात, ते साहेब त्या खासदाराची काल सभा आमच्या इटकूरमध्ये झाली आणि जे कामं 3-4 कोटीची कामं मी मंजूर करून आणली होती त्याची यादी त्यानं वाचून दाखवली. असे हे बहादर खासदार आणि आमदार आहेत. तरी मला मसातील जनतेला एक विनंती करायची आहे की ह्यांच्या काय तुमच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा आणि सत्यनारायणाच्या कार्यक्रमाला हजेरी लावण्यानं आपल्या भागाचा विकास होणार नाही. तरी तुम्हाला विनंती आहे की सरकार राज्यात आपलं आहे, शिंदे साहेब आहेत, फडणवीस साहेब आहेत आणि आपल्याला असे पालकमंत्री मिळाले आहेत. आजपर्यंत ह्या लोकांनी साधा आमदार खासदारांनी कुणाला चहा पाजला नाही, तर आपल्या पालकमंत्री साहेबांनी आपल्या अतिवृष्टीमध्ये ज्या शेतकऱ्याचे जनावर मृत्युमुखी पडलेत त्यांना साहेबांनी गिरगाई राजस्थानहून आणून 100 गिरगाईचं वाटप केलंय स्वतःच्या खिशातनं. असे आपले दिलदार साहेब आपल्या सोबत आहेत. आणि तुम्हाला सगळ्याला माझं एक सांगणं आहे की आम्हाला तर लोकांच्या कामासाठी आम्ही 24 तास रात्री 2 वाजता 3 वाजता सुद्धा आम्ही हजर असतो आणि आपल्या भागातील कामासाठी आम्ही पाठपुरावा करायला कधीच थांबणार नाही. आणि साहेब आमची कुठलीच गोष्ट आम्हाला कमी पडू देणार नाही ह्याची एक तुम्हाला ग्वाही देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. यानंतर इटकूर शिवसेनेचे ज्येष्ठ नेते मालोजी पाटील यांना विनंती करतो आपलं मनोगत अवघ्या 2 मिनिटात उरकावं. आज या ठिकाणी उपस्थित व्यासपीठावर उपस्थित आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री तथा महाराष्ट्र राज्याचे परिवहन मंत्री श्री प्रतापजी सरनाईक साहेब, आपल्या शिवसेनेचे जिल्हा संपर्क प्रमुख साहेब, या ठिकाणी धाराशिव जिल्ह्याचे जिल्हा प्रमुख माननीय सूरजजी महाराज साहेब, आपल्या जिल्ह्याचे शिवसेनेचे नेते आपल्या सर्वांचे लाडके अजितदादा पिंगळे, कळंब तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती माननीय शिवाजी अप्पा कापसे, उपजिल्हा प्रमुख माननीय आनंदजी वाघमारे, तालुका प्रमुख लक्ष्मणजी हुलजुते, पीजी नाना तांबारे, प्राध्यापक माननीय कांबळे सर, अश्रुबा बापू रणदिवे, उपस्थित मतदार बंधू आणि भगिनींनो, जिल्हा परिषदेची निवडणूक इटकूर जिल्हा परिषद हा मतदारसंघ आहे. या मतदारसंघामधून एक तरुण तडफदार उमेदवार या ठिकाणी आपल्याला अनंतबाबा लंगडे यांच्या रूपाने मित्रांनो लाभलेला आहे. मसागण पंचायत समितीतून आपल्या मशाचे लोकप्रिय सरपंच, सुशिक्षित उमेदवार, प्राध्यापक उमेदवार मान्य राजेश्रीताई वाघमारे वरपे या ठिकाणी उभा आहेत आणि इटकूर गणातून मान्य सांगळे बाप्पा यांची उमेदवारी या ठिकाणी मित्रांनो दिलेली आहे. शिवसेना भाजप युतीचे उमेदवार आनंदबाबा लंगडे यांच्या बाबत आपल्याला सांगण्याचं आत्ताच त्यांनी त्यांचं मनोगत व्यक्त केलं. मित्रांनो, आपल्यासाठी सतत झटणारा माणूस, सकाळी 7 वाजता म्हणलं तरी हजर राहणारा माणूस, आपल्या भागातील माणूस, तरुण तडफदार उमेदवार ज्यांनी कोठाळवाडी गावामध्ये विकासाचं एक मॉडेल तयार केलेलं आहे, कुठलंही काम त्या भागामध्ये शिल्लक ठेवलेलं नाही असा माणूस या ठिकाणी आपल्याला लाभलेला आहे. आपल्याच गावातील सरपंच राजेश्रीताई वाघमारे यांच्याबद्दल आपल्याला सर्वांनाच माहित आहे, परिचित आहे. वरपेताई या पण आपल्याला सर्वांनाच माहित आहे त्यांचं काम. तरी आपण या निवडणुकीमध्ये त्यांच्या पाठीशी आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री अजितदादा पिंगळे, सूरज महाराज, शिवाजी अप्पा कापसे हे सगळी मंडळी ठामपणे उभी आहे. मित्रांनो, ही निवडणूक एकदम आता निर्णायक निवडणूक मित्रांनो झालेली आहे. येणाऱ्या 7 तारखेला आपल्याला मतदान करायचं आहे. आपल्यातला माणूस हा
सतत आपल्या कामात उपलब्ध असणारा माणूस आहे. आपण दुसरे उमेदवार बघितले, आताच बाबा लंगडेंनी सांगितलं आमदार खासदारचे ते कॉन्ट्रॅक्टर आहेत आणि त्यांनी त्यांच्या गावातला विकास करू शकले नाहीत. असे उमेदवार उभे आहेत. यांना आपल्याला मतदान द्यायचंय का हा आपल्या पुढे प्रश्न आहे मित्रांनो. आज आनंद बाबा लंगडे आणि या तीन उमेदवारांमध्ये आपण जर तुलना करीत असो तरी गेले 25 वर्षापासून या राजकीय पटलावर अनंत बाबा लंगडे आपल्या तालुक्यात, आपल्या भागात, आपल्या जिल्हा परिषद मतदारसंघात अनेक लोकांचे प्रश्न सोडवण्याचं काम करतायत. एकीकडे दुसऱ्या बाजूला उमेदवार उभा असलेले डीसीसी बँकेचे डायरेक्टर आहेत, सध्या अंदोरा गावचे सरपंच आहेत. तुमच्या शेजारीच गाव आहे अंदोरा. अंदोरा गावामध्ये काय कामं केले आपल्याला माहिती आहे. मित्रांनो, या ठिकाणची जागा ते स्वतः सरपंच असल्यामुळे त्यांच्या सौभाग्यवतींना दिलेली आहे. म्हणजे किती स्वार्थीपणा या ठिकाणी आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. दुसरे उमेदवार आहेत, त्यांना कुठलाही राजकीय अनुभव नाही, त्यांच्याकडे पूर्ण पॅनल नाही. अशा उमेदवाराला आपल्याला निवडून द्यायचंय का हा एक विचार आपण या ठिकाणी मित्रांनो करण्याचा गरज आहे. आणि जिल्हा परिषदेच्या माध्यमातून आपल्याला येणाऱ्या काळात पाणी, रस्ते, शेतकऱ्यांचे प्रश्न, सामान्य माणसाचे दुःख हे आज आपल्याला आश्वासन नाही मित्रांनो, विकास देणारा माणूस आपल्याला हवा आहे. यासाठी या निवडणुकीत आपण अनंत बाबा लंगडे यांना विकासासाठी मतदान करणं गरजेचं आहे. ही विनंती करण्यासाठी मी आपल्या समोर 4 शब्द सांगण्यासाठी उभा आहे. तरी या निवडणुकीमध्ये आपण कुठल्याही भूलथापाला न बळी पडता, काल परवा इटकूरमध्ये माननीय मल्हारदादा पाटील यांची सभा झाली, त्यावेळेस त्यांनी सांगितलं की या भागासाठी लागल तेवढा निधी मी देण्यासाठी तयार आहे. 50 कोटी लागले तरी तुम्ही फक्त कामं आणा, मी पूर्णपणे रस्त्याची कामं असतील, आपला पाण्याचा प्रश्न असेल, दवाखान्याचे प्रश्न असतील, हे प्रश्न सोडवण्यासाठी कटिबद्ध आहे. आणि पालकमंत्री सुद्धा आज आपल्या समोर आलेले आहेत, ते पण आपल्याला पूर्णपणे सहकार्य या जिल्ह्यासाठी, या विकासासाठी करणार आहेत. तरी आपल्याला सर्वांना या ठिकाणी हात जोडून विनंती करतो की कामाचा माणूस अनंत बाबा लंगडे यांच्या पाठीशी आपण खंबीरपणे उभं राहून येत्या 7 तारखेला धनुष्यबाण या चित्रावर आणि इटकुरगणातील कमाल या चित्रावर फुलीचा शिक्का मारून त्यांना प्रचंड अशा बहुमताने विजय करावा ही नम्र विनंती करतो आणि थांबतो. यानंतर कनेरवाडी नगरीचे विद्यमान सरपंच आमचे ज्येष्ठ बंधू ॲडव्होकेट रामराजे जाधव यांनी स्टेजवर स्थानापन्न व्हावं. त्यांना विनंती करतो त्यांनी स्टेजवर स्थानापन्न व्हावं. तर भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते बंडूभाऊ बनसोडे यांना देखील विनंती करतो त्यांनी सुद्धा स्टेजवर स्थानापन्न व्हावं. यानंतर अंगोरा नगरीचे लाडकं नेतृत्व सन्माननीय पीजी नाना तांबरे यांना विनंती करतो त्यांनी आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करावं. या प्रचार सभेला सुरुवात करताना मी आपल्या महाराष्ट्राचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेबांना श्रद्धांजली वाहतो सर्वांच्या वतीने. आज आपण या ठिकाणी प्रचार सभेसाठी सर्वजण हजर राहिला त्याबद्दल सर्वांचे आभार. आपल्या या प्रचार सभेकरिता आपल्या या इटकूर गटातील उमेदवार व मस्सा गणातील उमेदवार ज्यांचं चिन्ह आहे धनुष्यबाण यांच्या प्रचारासाठी आपल्या राज्याचे माननीय मंत्री व पालकमंत्री, आपल्या धाराशिवचे पालकमंत्री प्रतापजी सरनाईक साहेब, तसेच राजनजी साळवी साहेब, आपल्या तालुक्याचे व जिल्ह्याचे नेते अजितदादा पिंगळे साहेब, तसेच आपल्या इटकूर गटाचे उमेदवार आनंदजी लंगडे, आपल्या पंचायत समिती गणाच्या उमेदवार राजश्रीताई वरपे, आपल्या गावचे सरपंच कचरे आप्पा आणि व्यासपीठावरील सर्व सन्माननीय, आज मी या ठिकाणी उभा आहे ज्या गावामध्ये आपल्या लंगडे बाबांच्या विरोधात उमेदवार आहे त्या गावचा एक
लोकप्रतिनिधी म्हणून मी इथं उभा आहे. ज्या गावामध्ये मशाल विझणार आहे, हा टेंबा टेंबा विझणार आहे, तसाच टेंबा तुम्ही मशात पण विझवा. म्हणजे जसा लोकसभेनंतर विधानसभेत, त्याच्यानंतर नगरपालिकेत, त्याच्यानंतर महानगरपालिकेत आणि विशेष करून त्यांना जिथं लाडू खायचा होता त्या मुंबई महानगरपालिकेत टेंबा विझलेला आहे, तसाच आता राहिलेला थोडाफार जो फडफड करणारा टेंबा आहे तो या निवडणुकीमध्ये पूर्ण विझवा. म्हणजे हे कुठल्याही प्रकारची वळवळ करणार नाहीत, महायुतीवर टीका टिप्पणी करणार नाहीत, हे लक्षात घ्या. यांच्याकडं काहीही काम करण्यासारखं नाहीये, तुम्हाला सगळं माहित आहे. कारण यांच्याकडं फक्त बोलणं, नकला करणं, टिंगलटवाळी करणं, काहीतरी स्टंटबाजी करणं, याच्याशिवाय हे दुसरं काही करू शकत नाहीत. कारण यांच्याकडे सत्ता नाही आणि यांना काम कोणी सांगायला गेलं की सरळ सांगतात आम्ही काम केलं असतो पण आमच्याकडे सत्ता नाही. मग निवडून कशाला येता? बसा ना घरी. आता तुम्ही त्याचा पण विचार करा, पुढच्या वेळेला पण यांना पण घरी बसवा. पण आता मशाल विझवून आपल्या गटातील या इटकूर गटाचे उमेदवार आनंदजी बाबा लंगडे यांची निशाणी आहे धनुष्यबाण. तसेच आपल्या मस्सा गणातील उमेदवार सौ राजश्रीताई वरपे यांची खूण आहे धनुष्यबाण. महायुतीचे हे दोन्ही उमेदवार आहेत. त्याच्यामुळे राज्यात, देशात सर्वत्र महायुतीचं सरकार आहे. आता धाराशिव जिल्हा परिषद मध्ये सुद्धा 100% तुम्हाला सांगतो महायुतीचीच सत्ता येणार आहे. तरी महायुती विजयी करणं हे आपलं कर्तव्य आहे. तुम्हाला आता थोडक्यात जर सांगायचं म्हटलं तर तुम्ही म्हणाल की तुमच्या गावचा उमेदवार तुमचा विरोधक म्हणून तुम्ही बोलताय. तसं नाही, तो फक्त स्वार्थाने बरबटलेला व्यक्ती आहे. ते कसं? त्या व्यक्तीला पाहिजे स्वतःलाच सगळं, डीसीसी पाहिजे, खरेदी विक्री संघ पाहिजे, सरपंच पाहिजे, दुसऱ्या वेळेला सरपंच होऊन रिव्हर्शन होऊन पुन्हा उपसरपंच आणि त्याच्यानंतर परत सरपंच. अहो यांना मी तर म्हणतो ग्रामपंचायतला आणखीन एखादं कुठलं पद असेल शिल्लक, रोजगार सेवक वगैरे, ते सुद्धा हवंय. म्हणजे आता तुम्ही पहा, इकडं तर आपल्याला सरपंचकी वाचवायची आणि स्वप्न बघताय पत्नीला जिल्हा परिषदेवर पाठवायची. अरे काय हा स्वार्थ, किती असतो स्वार्थ. बर, कामाच्या नावानं शून्य, निष्क्रिय व्यक्ती, जाता जाता कुणाला रामराम सुद्धा करणार नाही. आमच्या गावात आपल्या तालुक्याचे नेते व कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती शिवाजी आप्पा कापशे यांनी आमच्या गावातल्या सभेत एक शब्द वापरला, तो तंतोतंत त्या व्यक्तीला लागू होतो की हा व्यक्ती वर्ण काळा आणि आत्मा काळा आहे. याच्या पोटात जे असतं ते ओठात कधीच नसतं, ओठात जे असतं ते पोटात वेगळंच असतं. असा हा व्यक्ती, अशा व्यक्तीला तुम्ही बिलकुल जिल्हा परिषदेच्या पायरीवर सुद्धा चढू देऊ नका. त्या कॅपॅसिटीचा हा माणूस नाही. याला फक्त ठेकेदारी करायची, ठेकेदारातून पैसा कमवायचा आहे. अहो माझ्या गावामध्ये यांनी 3 वर्ष काय दिवे लावले सांगू का? एक तर तुम्हाला सांगतो, जेवढी विकास कामाच्या नावाखाली खेळखंडोबा करून ठेवलाय. अंडरग्राउंड गटर लाईन मी सुरुवातीला गावात सुरू केली, त्याचा स्लोप मेंटेन करायचं, पाईप क्वालिटीचे वापरायचे, चेंबर्स क्वालिटीचे वापरायचे, पाणी इकडचं तिकडे व्यवस्थित गेलं पाहिजे अशी सुरुवात केली. आणि या पट्ट्यानी पुन्हा आल्यानंतर जे ओबडधोबड कामं केली, तिकडचं पाणी इकडं जात नाही, इकडचं पाणी तिकडं जात नाही, सगळी चेंबरची झाकणं तुटून गेले. गावात कुठं लाईटची नीटनेटकी व्यवस्था नाही, शेत रस्त्याची कामं बोगस केलेली आहेत. आणि एक तर महायुतीच्या जीवावर यांनी सगळी शेत रस्त्याची कामं पुढं करून मंजूर करून घेतली आणि निकृष्ट दर्जाची करून लाखो रुपये कमवले. म्हणूनच त्यांचं परत निवडणुका लढवायचं धाडस होत आहे. उगीच कुणी असं धाडस करत नाहीये. आणि हा व्यक्ती तुम्हाला सांगतो,
कुठल्याही कामाचा नाही. आमच्या गावात कुणालाही विचारा, आजच्या कंडिशनला या माणसाला गावामध्ये प्रचाराला माणूस नाही, कुणी यांच्या बरोबर यायला तयार नाही. अख्खं गाव तुम्हाला सांगतो या व्यक्तीला कंटाळलेलं आहे. त्याच्यामुळं माझ्या गावातून तर तुम्हाला सांगतो 100% यावेळेस 200, 250, 300ची लीड मिळणार आहे बाणाला, आणि 100% मशाल भिजणार आहे. कारण या माणसाचं कर्तृत्वच तसं आहे. कुणाला रामराम करायचं नाही, कुणाला बोलायचं नाही, निवडणुका आल्या की जागं व्हायचं आणि इतर वेळेला फक्त ठेकेदारीत गुंग राहायचं. अशा गुंगीत राहणाऱ्या माणसाला तुम्ही आता धनुष्यबाणाचं बटन दाबून घरी बसवा आणि यांचं कायमचं राजकारण संपवा. जा म्हणावं कुठं ठेकेदारी करत बसायची तिकडच ठेकेदारी कर आणि आपल्या पोटा पाण्याचं बघ, संसार कर. कशाला उगीच तुला समाजकारणच जमत नाही तर कशाला असल्या भानगडी करतो. समाज करणारे कसे असावेत? अनंतराव लंगडे बाबासारखे असावेत, त्यांनी गावचा विकास केलाय. राजश्रीताई सारखे असावेत, अजितदादांसारखे असावेत. असे याला म्हणतात समाजकारण करणारे आणि विकास करणारे. राणादादांसारखे असावेत, मल्हारदादांसारखे असावेत. अशा व्यक्तींना या जिल्ह्यामध्ये आपल्याला सर्वांना मोठं करायचं आणि जिल्हा परिषदेमध्ये सत्ता आणायची. त्यामुळे परत एकदा सांगतो, धनुष्यबाणाचं बटन दाबा आणि दोन्ही उमेदवारांना प्रचंड अशा बहुमताने विजयी करा. बोलण्यासारखं खूप आहे, परंतु साहेबांना, बऱ्याच जणांना, बऱ्याच वक्त्यांना बोलायचं आहे. त्यामुळं इथंच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. यानंतर धाराशिव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक सन्माननीय प्राध्यापक डॉक्टर संजयजी कांबळे सर यांना विनंती करतो, त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. सन्माननीय आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री सरनाईक साहेब आणि व्यासपीठावरील सर्व उपस्थित बंधूंनो, सर्वात समोर बसलेल्या आहेत लाडक्या बहिणी. या लाडक्या बहिणीसाठी सावित्रीमाईंनी कष्टा खाला होता, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कष्टा खाला होता, महात्मा फुलेंनी कष्टा खाला होता. म्हणून त्याच्या मार्गदर्शनाखाली, बाबासाहेब आंबेडकरांच्या मार्गदर्शनाखाली एकनाथ बाईंनी या महाराष्ट्रात नव्हे देशामध्ये क्रांती केलेली आहे. लाडक्या बहिणीसाठी त्यांनी इतकं भरभरून दिलेलं आहे, ती सुरुवात आहे. या महाराष्ट्रामध्ये आमचा रस्ता कुणाकडून जात असेल तर ते एकनाथ भाईकडून जातो. कारण सर्वसामान्य माणसाला, इथल्या बहुजन समाजाच्या माणसाला नेता, आम्हाला आता नेता खरोखर मिळालेला आहे. एकनाथबाईच्या माध्यमातून या समाजातला, तळागाळातला वंचित समूह जोडतो आहे. आज सन्माननीय बाबासाहेब आंबेडकरांचे नातू आनंदरावजी आंबेडकर असतील, सन्माननीय गवई साहेब असतील, कवाडे साहेब असतील, यांनी सांगितलं की आम्ही गेल्या लोकसभेला भावनिक होऊन मतदान केलो आणि सांगितलं घटना बदलणाऱ्याला आम्ही मतदान करणार नाही. पण ही वस्तुस्थिती नव्हती. एकनाथबाईचं काम बघितलं आम्ही. एकनाथबाईने बाबासाहेब आंबेडकरांच्या पीपल्स कॉलेजला औरंगाबादला 500 कोटीचं अनुदान दिलं. आतापर्यंत कोणीच 500 कोटी अनुदान दिलं नाही. पण हा रस्ता कुणीकडून जातो? पीपल्स एज्युकेशन सोसायटी उभा करण्याचं काम या अलीकडच्या काळामध्ये एकनाथबाईच्या माध्यमातून होते. म्हणून ही विकासाची गंगा आता चालणार आहे. आता जातीमध्ये भांडण न करता आपल्याला मुख्य प्रवाहामध्ये यायचं आहे आणि विकासाच्या भूमिकेमध्ये आपल्याला बोलायचं आहे. आपल्याकडे आमदार आणि खासदार, आम्ही म्हणतो त्यांना हऱ्या आणि नाऱ्या. एक बोलतो आणि दुसरा गप्पच बसतो, कारण तो त्याच्या ओलिसामध्ये आहे, त्याला बोलूच देत नाही आमदाराला. कारण एवढी दहशत आहे खासदाराची की ते सांगतात की मी माझ्या घरातला माणूस दिला नाही. अरे त्यांना शल्य आहे, ते त्यांना दुःख आहे. त्यांचा माणूस त्यांना आमदार करायचा होता, त्यांना भाऊ त्यांचा आमदार करायचा होता, पण त्यांचा शल्य आहे. कारण निष्ठेच्या नावाखाली या माणसांनी उस्मानाबाद जिल्ह्याच्या लोकांना वेटी दिलेला आहे. आता ही वेठबिगारी आम्हाला उद्ध्वस्त करायची आहे आणि हऱ्या नाऱ्याला आपल्याला पुढच्या वेळेस बर्बाद करून सोडायचं आहे आणि त्याची सुरुवात या जिल्हा परिषदेमधून करायची आहे. मी तुम्हाला विनंती करतो, आमची प्राध्यापिका बाई, आमच्या ताई हे ह्याच्यामध्ये इंजिनिअरिंग मध्ये ते इंजिनियर आहेत आणि त्यांच्या हातामध्ये या
तालुक्याचं सभापती पद जर आलं तर या तालुक्याचा विकास होणार आहे आणि तुमची जबाबदारी वाढलेली आहे, कारण तुम्हाला आता सभापतीला मतदान करायचं आहे. कारण हे एवढे हुशार, आपल्याकडे एकही महिला नाही. म्हणून मी सांगतो की आमचे लंगडे साहेब तर अतिशय हुशार आहेत. नाव फक्त लंगडे आहेत पण कामाला पळतात, ते सतत पळतात. म्हणून ही अतिशय चांगली जोडी आपल्याला निवडून द्यायचं आहे आणि या मशातून आपण क्रांती करूया. आपल्या या धनुष्यबाणाला आणि कमळाला निवडून द्यावा अशी विनंती करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. यानंतर कळंब कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सन्माननीय शिवाजीप्पा कापसे साहेब यांना विनंती करतो त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना वंदन करून ठाण्याचे नेते धर्मवीर त्यांच्या सहवासात मी 2-3 महिने ठाण्यामध्ये राहिलो असे आनंद दिघे साहेब व्यासपीठावरील तुम्हाला संबोधित करण्यासाठी किंवा मताची मदत मागण्यासाठी उपस्थित असलेले ह्या जिल्ह्याचे पालकमंत्री प्रतापजी सरनाईक साहेब, जिल्ह्याचे संपर्क प्रमुख माजी आमदार सावळी साहेब, उपसंपर्क प्रमुख देवकते साहेब, या जिल्ह्याचे जिल्हा प्रमुख साळुंके साहेब व माझे मित्र अजितदादा पिंगळे, तर जिल्हा परिषदच्या उमेदवाराला मतं मागण्यासाठी याची जाहीर सभा आहे. आनंदजी लंगडे हे माझे कृषी उत्पन्न बाजार समितीमधले सहकारी आहेत. सर्व पक्षाचे सर्व सदस्य मिळून आम्ही या मार्केट कमिटीचा विकास केला आहे. लंगडे साहेब उमेदवार म्हणून या मतदारसंघामध्ये किती निधी आणू शकतात याची तुम्हाला कल्पना नाही. मी तुम्हाला सांगतो, कुठलंही पद नसताना करोडो रुपयाचा निधी आणून ह्या कळंब तालुक्यात वेगवेगळ्या विभागामध्ये काम करणारे पिंटू बाबा लंगडे, ह्या मतदारसंघाचे येणारे जिल्हा परिषदचे सदस्य म्हणून निवडून जाणारी मला खात्री आहे. त्याचबरोबर वरपेताई ह्या मसा ग्रामपंचायतचे सरपंच म्हणून त्यांनी काही काळ 5 वर्षे काम केलेलं आहे. इथल्या महिलेला संघटित येऊन त्यांनी ह्या गावचा विकास करण्यासाठी त्यांनी मनापासून प्रयत्न केला. ह्या ग्रामपंचायतला वेगवेगळे पुरस्कार मिळवून देण्यासाठी पुरस्कार मिळाले त्यांच्या माध्यमातून. अशा वरपेताई यांना पंचायत समितीच्या मेंबर म्हणून आता कांबळे सरांनी सांगितलं की पंचायत समितीच्या सभापती म्हणून त्यांनी त्यांना घोषित केलंय. म्हणून ह्या गावच्या सभापती जर तुम्हाला बघायचे असतील तर तुमच्या ह्या गावातील महिला यांना प्रचंड अशा बहुमतानं तुम्ही विजय करावा असं मी तुम्हाला विनंती करतो. आता विरोधात असलेला उमेदवार, आता मी शिवसेनेचा तालुका अध्यक्ष असताना मला आठवत नाही की ह्यानं कुठल्याही पक्षाच्या कार्यक्रमामध्ये हजेरी लावली असेल, कुठल्या एखादं शिबिर आयोजित केलं असेल, कुठल्या पक्षाच्या बैठकीला उपस्थित राहिला असेल, मला असं एकदाही आढळून आलं नाही. तुम्हाला सर्वांना माहिती आहे. हा चतुरपराने आहे. ही फक्त संधीचा फायदा कसा घेता येईल आणि खासदार आमदाराच्या बगलाला राहून करोडो रुपयाचं काम कसं आपल्याला हडप करता येईल ह्या प्रयत्नात असलेला हा माणूस आहे. आता पीजी नानानं सांगितलं की अंधुऱ्यामध्ये वरून कसा का असाना आपला आतून तर नक्कीच 100% काळा आहे. साहेब, याचे एक कारण आहे,
ज्यावेळेस कैलास पाटलाला पहिल्यांदा उमेदवारी मिळाली त्यावेळेस चर्चेमध्ये मी 1 नंबरच्या यादीमध्ये माझं नाव होतं आणि काही कारणामुळे ह्या पक्षाच्या पायावर मला 7 वर्षाची सजा लागली. त्याची कागदपत्र काढून देण्याचं काम ह्या ओमराजाला कागद पुरवण्याचं काम ह्या महाशयानं केलं आणि मातुश्रीवर मला सजा लागली. ह्याला उभारता येत नाही अशी पैरवी करून त्यांनी माझी उमेदवारी काढण्याचं काम ह्या माणसाच्या माध्यमातून झालं याची मला जाणीव आहे. आता दुसरी गोष्ट सांगायची तर पहिल्यांदा शिवाजी कापसे मित्रमंडळाच्या माध्यमातून आंधुऱ्यातला सरपंच माझ्या मित्रमंडळाच्या सर्व सहकार्याने त्याला सरपंच म्हणून त्याला त्यावेळेस निवडून आणलं. दुसऱ्या वेळेस तर साहेब डीसीसी बँकेवर कांबळे सर आहेत, त्यांना माहितीये खासदार आमदाराचा कसलाही रोल नसताना ह्या व्यक्तीला डीसीसी बँकेवर निवडून पाठवण्याचं काम फक्त जर कोणी केलं असेल तर फक्त शिवाजी कापसे ह्या व्यक्तीने केलं. तरी पण हा माणूस कधी गाडीचा काच सुद्धा खाली केला नाही किंवा आपुलकीनं 2 गोष्टीची चर्चा केली नाही किंवा विकास कामावर कवा त्याने गप्पा मारल्या नाहीत. अशा माणसाला ह्या मतदारसंघाचा जिल्हा परिषदचा मेंबर म्हणून जर तुम्हाला निवडून द्यायचं असेल तर नक्कीच तुम्ही तुमच्या पायावर मांडा मारून घेतल्याशिवाय राहणार नाही याची मला खात्री आहे. जनजीवन योजनेमधून आंधुऱ्याला 1.5 कोटीची पाणी पुरवठा योजना मंजूर झाली. टक्केवारी मिळणार नाही म्हणून त्या बाजारानं त्या आंधुऱ्याच्या महिलेच्या तोंडचं पाणी पळविण्याचं काम या व्यक्तीनं केलं. गावातील कुठलाही विकास काम असलं तर मलाच पाहिजे. नाली काढायचं टेंडर जरी असलं तरी ह्यानं स्वतःकडेच घेतलेलं आणि तिथल्या कार्यकर्त्याला नादी लावून फसविण्याचं काम ह्या माणसाच्या हातून झालेलं आहे. अशा व्यक्तीच्या हातामध्ये जिल्हा परिषदचा मेंबर म्हणून पाठवण्याचं काम तुमच्या हातून होऊ नये अशी मी तुम्हाला कळकळीची विनंती करतो. आता जाता जाता माझं कर्तव्य म्हणून मी तुम्हाला विनंती करतो की या कळंबच्या नगरपालिकेचा 1.5 महिना निवडणुका झालेल्या आहेत. कळंबच्या सर्व गोरगरीब जनतेने आणि माझ्यावर प्रेम करणाऱ्या कळंब मधल्या असंख्य माझ्या मित्रमंडळाचे सहकारी असतील, इथले गोरगरीब जनता असेल, ज्याच्या अडीअडचणीला पडलो असे सामान्य लोकांचे आशीर्वाद असतील, त्यांनी प्रत्येकाने आपल्या नातेवाईक असतील, आपला जावई असेल, आपली मुलगी असेल, यांना कळंबमध्ये येऊन विनंती करून कापसे यांना निवडून आणावं असं सर्वांनी प्रयत्न केले. त्याबद्दल मी तुमचा मनापासून धन्यवाद आणि आभार व्यक्त करतो. येणाऱ्या 7 तारखेला पिंटू लंगडे यांची निशाणी आहे धनुष्यबाण आणि वरपेताई यांची निशाणी आहे धनुष्यबाण. ह्या बटनापुढील बटन दाबून प्रचंड अशा बहुमतानं विजय करावा असं मी तुम्हा सर्वांना विनंती करतो आणि माझे 2 शब्द संपवितो. जय हिंद, जय महाराष्ट्र. यानंतर सन्माननीय अजितदादांना विनंती करतो. यानंतर धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री सन्माननीय सरनाईक साहेब यांना विनंती करतो त्यांनी आम्हाला मार्गदर्शन करावं. तुम्हाला आधी बोलायला द्यायला पाहिजे होता अजितदादा. छत्रपती शिवाजी महाराज की, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. आज सर्वप्रथम राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री म्हणून कार्यभार हाकणारे आदरणीय अजितदादा पवार यांना मी सर्वप्रथम श्रद्धांजली अर्पण करतो. आज प्रचाराचा शेवटची संध्याकाळ आहे असं म्हणायला हरकत नाही, कारण उद्या प्रचार संपणार आहे 5 वाजता.
7 तारखेला सकाळी 7:30 वाजल्यापासून मतदान सुरुवात होणार आहे आणि आपल्या सगळ्यांना विनंती करायला, आवाहन करायला की ह्या वेळेस ह्या धाराशिव जिल्हा परिषदेमध्ये ज्या ज्या ठिकाणी महायुतीचे उमेदवार असतील त्या महायुतीच्या उमेदवारांना प्रचंड मताने विजयी करा आणि विकासाला चालना द्या, ही विनंती करायला मी या ठिकाणी आलेलो आहे. आजच्या ह्या सभेला उपस्थित असलेले आमचे सहकारी आणि धाराशिव जिल्ह्याचे संपर्क प्रमुख राजनजी साळवी, जिल्हा प्रमुख सूरज साळुंके, अजितदादा पिंगळे, शिवाजी अप्पा कापसे, अनंत वाघमारे, लक्ष्मीकांत फुलजुते, प्राध्यापक संजय कांबळे, मालोजीराव पाटील, नेमिनाथ इंगोले, संदीप तांदळे, विभीषण काळे, अजून सर्व असलेले मान्यवर. आणि कारण माझा काय दोष नाही, मी काय बाकी सगळ्यांना ओळखत नाही. ज्यांनी चिठ्ठी दिली त्याचं नाव तुम्हाला नंतर सांगतो, कोणाकोणाची नावं दिलेली. आणि उमेदवार असलेले अनंत नानासाहेब लंगडे, आमच्या भगिनी राजश्रीताई वरपे आणि बाजूच्या विभागातनं म्हणजे रामचंद्र सांगळे कमळावर युती आहे ना आपली, धनुष्यबाण आणि कमळ. आणि काही ठिकाणी उमरग्याला राष्ट्रवादी पण आहे, म्हणजे महायुती, RPI सगळ्या पक्षांना घेऊन चालणारे आहोत. कारण केंद्रामध्ये आपल्याला कल्पना आहे, आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली NDAचं सरकार आहे. राज्यामध्ये लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, आमचे नेते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि आता सुनीत्राताई पवार यांच्या नेतृत्वाखाली, आठवले साहेबांच्या नेतृत्वाखाली महायुतीचं सरकार आहे. आणि अशाच पद्धतीचं सरकार, अशाच पद्धतीचं राज्य, अशाच पद्धतीचा जिल्हा हा धाराशिव जिल्ह्यामध्ये सुद्धा आमचं महायुतीचं सरकार यावं म्हणून मी आज खास प्रचाराला या ठिकाणी आलो. खर तर मी मगाशी या ठिकाणी खाली बसलेलो असताना माझे लहानपणचे दिवस आठवत होतो. गाडीमधून चर्चा चालली होती. आमचे राजन साळवी, आमचे ह्या परिसरातले नेते अजितदादा पिंगळे हे गाडीमध्ये बसलेले होते आणि आमच्या आधीच्या प्रचार सभेमध्ये आमच्या महिला भगिनींना एक छोटी छोटी गोष्ट मी सांगितली की आम्ही लहान असताना आमची आई काही डबे, पिठाचे डबे असायचे, तांदळाचे डबे असायचे, मोठे डबे आमचे ज्वारी आणि बाजरीचे असायचे. कधी कधी छोटे छोटे साखरेच्या डब्यामध्ये वगैरे आई कधी 1 रुपया, 4 आणे, 8 आणे असे लपून लपून ठेवायची. आणि ज्या ज्या वेळेस गरज पडायची त्या वेळेस आमच्या वडिलांना काढून द्यायचे. बघा याच्यामध्ये काही जमता येते, बघा घरामध्ये काय आणता येईल ते बघा. संध्याकाळी घरामध्ये आपल्या साखर नाही, दूध नाही, जरा बघा. अशी आठवण मला आली आणि मी सांगितलं. त्यावेळेस आमची आई जे करायचे ते काम आता पालकमंत्री म्हणून मला करायला लागतं. या जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून माझ्याकडे सुद्धा सगळे डबे आहेत, तिजोरी आहे. ही विकासाची जी गाडी घेऊन जायची आहे, जिल्ह्याचा विकास करण्यासाठी जे पैसे पाहिजे, जे राज्य शासनाच्या माध्यमातून तुमच्या आमच्या घामाचे जे पैसे राज्य शासनाकडे आपण पोहोचवतो, ते पैसे हे जिल्ह्याकडे येतात आणि जिल्ह्याकडे आल्यानंतर पालकमंत्र्याकडे पहिले येतात आणि पालकमंत्री ते वाटत असतो आणि सांगत असतो माझ्या ह्या जिल्ह्यातल्या ह्या परिसरामध्ये ही कामं करायची आहेत, त्या परिसरामध्ये ती कामं करायची, इथे रस्ते करायचे, इकडे गटारा करायचे, इकडे पायवाटा करायचे, इकडे मोठमोठ्या प्रकारचे आमच्या काही शेतकऱ्यांचे प्रश्न उद्भवलेले ते पूर्ण करायचे. ही कामं करणारा पालकमंत्री असतो. अरे एकनाथ शिंदे साहेबांनी ती जबाबदारी माझ्यावर दिलेली आहे ह्या धाराशिव जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून.
तर माझं कर्तव्य आहे तुम्ही दिलेले निवेदन आणि तुम्ही दिलेले जे कामं आहे ते कामं पूर्ण कसे काय करता येईल ह्यासाठी प्राधान्य द्यायचं. मी असं म्हणणार नाही प्रचाराला आल्यानंतर तुम्हाला खोटं आश्वासन देणार नाही, परंतु जे काय माझ्याकडे 500, 600, 700, 1000, 2000 कोटी ह्या जिल्ह्यामध्ये येणार आहेत, आपल्या परिसरांच्या विकासासाठी 1 रुपयाचा निधी सुद्धा कमी पडू देणार नाही, हे आश्वासन मी तुम्हाला या ठिकाणी द्यायला. खूप विकास करायचा आहे. आजपर्यंत अनेक आपापसातील वादांमुळे हा जिल्हा मागासलेला होता. 1 वर्ष प्रताप सरनाईक झाले पालकमंत्री म्हणून या जिल्ह्याचं नेतृत्व करत असताना करोडो रुपयाचा निधी या जिल्ह्याच्या विकासासाठी मी दिलाय, आणलाय. अनेक विकास प्रकल्प पुढे होणार आहेत, अनेक विकास प्रकल्पाला चालना मिळणार आहे. तुम्हाला लोकांना कदाचित वाटलं असेल अहो पालकमंत्री प्रताप सरनाईक ते ठाणे शहरातून निवडून जाणारा आमदार आहे, मुंबईचा आमदार आहे, त्याला काय आमच्या भावना आमच्याबद्दलची काय माहिती त्याला असणार. आम्ही सुद्धा शेतकऱ्याच्या घरात पैदा झालेली पोर आहोत, लेकर आहोत. कामधंद्याच्यासाठी आम्ही सुद्धा तुमच्यापैकी जशी तुमची लेकरं मुंबईला असतील, आम्ही सुद्धा मुंबईला गेलो आणि आमदार झालो आणि आता मंत्री म्हणून तुमच्या समोर. आम्हाला सुद्धा आपल्या भावना कळतात. आमची आई जर त्या टोपामध्ये किंवा त्या डब्यामध्ये पैसे कशी ठेवायची ही आठवण जर आम्हाला येत असेल तर आम्हाला आमचे ते जुने दिवस आठवतात. गावामध्ये अशाच वाड्यात वस्त्यांवर जेव्हा राजकीय पक्षाचे नेते यायचे, आम्ही सुद्धा कुठेतरी घरातलं घोंगडं घेऊन तिकडे कोपऱ्यात बसवायचो, तो नेता काय म्हणतो म्हणून आम्ही चर्चा करायचो आणि बघायचो. ते दिवस सुद्धा आम्हाला आठवतात. त्यामुळे शेतकऱ्यांचे काय विचार आहेत, आमच्या लाडक्या बहिणींचे काय विचार आहेत, त्यांच्या मनामध्ये काय रुजतं याची सुद्धा कल्पना आहे. आजच एकनाथ शिंदे साहेब आले होते दौऱ्यावर, उमरग्याला त्यांचा दौरा होता. आमच्या मोठ्या प्रमाणामध्ये एकनाथ शिंदे साहेबांवर लाडक्या बहिणींपेक्षा जास्त प्रेम करणाऱ्या महिला बसल्या होत्या. मी त्यांना सांगितलं साहेब, विद्यार्थी संघटनेपासून राजकारणामध्ये सक्रिय असलेल्या प्रताप सरनाईकला तुम्ही परिवहन मंत्री बनवलं, या धाराशिव जिल्ह्याचा पालकमंत्री बनवलं, आणि मी अभिमानाने सगळ्यांना सांगतो की असा मुख्यमंत्री बघितलाय. अनेक मुख्यमंत्री बघत असताना फक्त आणि फक्त एकनाथ शिंदे साहेबांचा मुख्यमंत्री बघितलाय ज्यांनी लाडक्या बहिणींसाठी काहीतरी केलंय. कोणाला कल्पना होती हो, आजपर्यंत अनेक मंत्री आले, मुख्यमंत्री गेले, अनेक लोकांनी आश्वासनं दिली, पण लाडक्या बहिणींना 1500 रुपये देण्याचं धारिष्ठ कोणी दाखवलं नव्हतं. एकनाथ शिंदे साहेबांनी शब्द दिला की नाही, माझ्या ह्या 1500 रुपयाच्या ओवळणीच्या माध्यमातून ह्या बहिणींच्या घरामध्ये काही ना काही मी करू शकेल, काही ना काही योगदान देऊ शकेल. त्यांनी दिले 1500, परंतु 1500 वर ते थांबले नाही. मी त्यांना सांगितलं साहेब, या लाडक्या बहिणींना आपण एकदा असंच बोललो होतो की नाही 1500 रुपयामध्ये थांबायचं नाही. आमच्या सरकारची तिजोरी जर योग्य प्रकारे भरली, जर ठणठणीत झाली आमची सरकारची तिजोरी, या लाडक्या बहिणींना 1500 वरनं 2100 रुपये द्यायला सुद्धा तुम्ही कचरायचं नाही. आणि आज त्यांनी घोषणा केली. फक्त एवढंच ते बोलले नाही, त्यांनी सांगितलं तिजोरी एकदम झाल्यानंतर जो मी शब्द दिला 2100 रुपयाचा तो तर पूर्ण करेनच, पण या आचारसंहितेमुळे गेल्या 3 महिन्यापासून माझ्या लाडक्या बहिणींचे जे पैसे आहेत ते पुढल्या आचारसंहिता संपल्या पुढल्या आठवड्यामध्ये 4500 रुपये त्यांच्या तिजोरीतून, माझ्या तिजोरीतून त्यांच्या बँकेमध्ये टाकण्याचं काम मी करणार आहे, हा शब्द त्याने दिला. आणि त्या माध्यमातून आपलं सरकार आता काम करत आहे. आपल्या जिल्ह्याचे अनेक विकास प्रकल्प आहेत. मला कळलंय की जलजीवन पाणी पुरवठा मंजूर करण्यासाठी काहीतरी फाईल प्रलंबित आहे. काय काम आहे? आता सगळे तर बोलतात पालकमंत्र्यांना सगळे अधिकार असतात. मग गुलाबराव पाटील काय आता फोन केला की गुलाबराव पाटील रात्रीतून फाईल मागवतील आणि सह्या करतील. अरे हे शिवसेनेचं सरकार आहे, काय काळजी करायची नाही. ताबडतोब 9 तारखेला आचारसंहिता संपल्या गुलाबराव पाटलांनी तुम्ही या मंत्रालयामध्ये 10 तारखेला कॅबिनेट आहे, 10 तारखेला आपली असलेल्या फाईलवर स्वाक्षरी करण्याची जबाबदारी प्रताप सरनाईक आहे. काय काळजी करायची? अरे शिवसेनेचे मंत्री आहे, शिवसैनिक म्हणून काम करणारा गुलाबराव पाटील आज राज्याचा मंत्री आहे.
आणि ते जर अशा पद्धतीचं काम करणार नाही तर एकनाथ शिंदे साहेब त्यांना स्पष्टपणे सांगेल, आधी कार्यकर्त्याचं काम, आधी माझ्या गावातल्या लोकांचं सर्वसामान्यांचं काम आणि नंतर मंत्रिमंडळाची बैठक, असं काम करणारं नेतृत्व आमचं आहे. दुसरं मला सांगितलंय फरताडे वस्तीसाठी डीपी मंजूर करणे, नंतर सांगितलंय प्राथमिक आरोग्य केंद्र मंजुरी. अरे बघा, लहान असताना किंवा आताही आमची मोठी मंडळी सुद्धा ऐकत असतील. मला अल्लाउद्दीनचा चिराग माहिती आहे ना, अल्लाउद्दीन होता आणि त्याचा एक तो जीन होता, जीन, तो दिवा घेऊन यायचा, घासल्यावर तो जीन यायचा, बोलो आका आपको क्या चाहिए, बरोबर ना, आणि तिजोरी उघडून तो पाहिजे ते द्यायचा. पालकमंत्री आहे, पालकमंत्र्यांकडे पाहिजे ते तुम्ही मागू शकता, अधिकार आहे, तुमचा हक्क आहे. आणि काय मागताय तुम्ही? आपल्या गावाच्या विकासासाठी निधी मागताय, आपल्या शहराच्या विकासासाठी निधी मागताय, आपल्या सर्वसामान्य जनतेसाठी आरोग्य सुविधेसाठी तुम्ही निधी मागताय, सर्वसामान्य लोकांना पिण्यासाठी पाणी, आपल्या वावरामध्ये आपल्या शेतामध्ये काम करण्यासाठी पाणी, रस्ते, असे कामं तुम्ही आमच्यासाठी मागताय. तो तुमचा हक्क आहे, तो तुमचा अधिकार आहे. आणि काम करून देणं हे माझं कर्तव्य आहे आणि ते मी करून देणार. त्यामुळे काळजी करायची गरज नाही. एकनाथ शिंदे साहेबांनी, देवेंद्र फडणवीस साहेबांनी हा अल्लाउद्दीनचा चिराग तुमच्या समोर पाठवलेला आहे. तुम्ही कामं सांगा, जेवढी होईल, जेवढी शक्य असेल ती कामं करून देण्याची हिंमत या प्रताप सरनाईक मध्ये आहे आणि ती कामं पूर्ण करेल. 1 वर्षापूर्वी प्रताप सरनाईक या राज्याचा मंत्री झाला. शिंदे साहेबांनी धाराशिव जिल्ह्याचं पालकमंत्री पद मला दिलं. एवढा लांब ठाण्यापासून चालत जर गाडीने आलो तर 12 ते 13 तास लागतात. पण मी विचार केला, आई तुळजाभवानीचा आशीर्वाद मला ह्या ठिकाणी घेऊन आला. प्रताप सरनाईकची कुलदेवता आई तुळजाभवानी आहे. वर्षातून 2 ते 3 वेळा तुळजापूरला दर्शनासाठी प्रताप सरनाईक येत होता. आता पालकमंत्री म्हणून माझ्या सर्वसामान्य जनतेच्या दर्शनासाठी प्रताप सरनाईकला तुम्ही महिन्यातून का 2 महिन्यातून एकदा जरी बोलावलं तरी प्रताप सरनाईक या ठिकाणी यायला तयार आहे आणि तशा पद्धतीतून मी या ठिकाणी यायला तयार झालो. माझा तो अधिकार आहे, माझा तो हक्क आहे आणि तो हक्क देत असताना सर्वसामान्य जनतेची कामं करणं मी माझं कर्तव्य समजतो आणि मी करणार. आपल्या जिल्ह्यामध्ये पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली. अनेक गोरगरिबांचे शेत वाहून गेली, खरडून गेल्या जमिनी. मी एकनाथ शिंदे साहेबांना घेऊन आलो. साहेबांना सांगितले, शासकीय जमीन जेव्हा यांना द्यायची तेव्हा आपण जाऊ, शासकीय निधी जेव्हा यांना आपण द्यायची तेव्हा देऊ, परंतु ह्या गोरगरीब शेतकऱ्यांना आता मदतीची अपेक्षा आहे, आवश्यकता आहे. ताबडतोब एकनाथ शिंदे साहेबांनी स्वतःच्या खर्चातलं शिवसेनेच्या माध्यमातून सगळ्या गोरगरीब शेतकऱ्यांना जेवढं काही देता येईल तेवढं दिलं. त्यावर सुद्धा आक्षेप नोंदवणारी हीच मंडळी होती. मी स्वतः त्या ठिकाणी गेल्यानंतर बघितलं, गुरढोरं माझ्या शेतकऱ्यांची वाहून गेलेली आहे. ती चित्र बघून माझं मन विषण्ण झालं. मी हा विचार केला, अरे आपण लाखो रुपये, करोडो रुपये खर्च करत असतो, अनेक उपक्रम, अनेक कार्यक्रम राबवत असतो, गोरगरिबांची सेवा करत असतो, परंतु ह्या गोरगरीब शेतकऱ्यांना कोण वाली आहे? बिचारे ढसाढसा रडत होते, माझ्या समोर सांगत होते, साहेब गुरढोरं वाहून गेली, यांच्या दुधाच्या माध्यमातून दिवसाला मिळणारे 200-300 रुपयातून आमचा उदरनिर्वाह चालत होता, आता आम्ही करायचं काय? त्यांना सांगितलं, काही काळजी करायची गरज नाही. माझ्या पिया आणि माझ्या सगळ्या लोकांना सांगितलं, जेवढ्या असतील तेवढ्या राज्यभर तुम्ही फिरा, गुजरातमध्ये जा, राजस्थानमध्ये जा, चांगल्या प्रतीच्या गायी फक्त द्यायच्या म्हणून नको, चांगल्या प्रतीच्या गीर गायी शोधा आणि माझ्या गोरगरीब शेतकऱ्यांना त्या द्या. 101 गीर गायी मी सौराष्ट्र गुजरातीतून आणल्या आणि आमच्या गोरगरीब शेतकऱ्यांना वाटल्या. आणि शासनाकडे मागितले नाही पैसे, माझ्या खिशातून मी निधी दिला आणि माझ्या खिशातून मी पैसे त्याचे दिले आणि सांगितलं नाही, हे माझं कर्तव्य आहे. या लोकांच्या आशीर्वादामुळे मी जर पालकमंत्री झालो असेल, या राज्याचा मंत्री झालो असेल, तर ते खर्च करण्याची सुद्धा जर दानत माझ्याकडे असेल तर मी खर्च करायला पाहिजे. आणि अशाच पद्धतीचे उपक्रम, अशाच पद्धतीचे कार्यक्रम भविष्यामध्ये सुद्धा आपल्याला ह्या परिसरामध्ये राबवायचे. जास्त वेळ आपला घेत नाही, परंतु एक गोष्ट मला मी या ठिकाणी सांगायची. पहिल्यांदा आपण प्रचार सभेच्या माध्यमातून अजित पिंगळेंनी मला या ठिकाणी बोलवलं. एक चांगला कार्यकर्ता, एक सज्जन नेता, अशी त्यांची ह्या परिसरामध्ये ख्याती आहे. आणि त्यांनी मला सांगितलं, साहेब पालकमंत्री म्हणून मी तुम्हाला एकच विनंती करतो, माझ्या ह्या परिसराचा विकास करण्यासाठी,
माझ्या ह्या परिसरामध्ये गेल्या अनेक वर्षापासून सर्वसामान्य जनतेला जे मिळालं नाही ते देण्यासाठी तुम्ही या ठिकाणी या लोकांना आश्वासित करा. बाकी कामं करून घेण्याची जबाबदारी माझी आणि फक्त हे वचन देण्यासाठी आणि हे आश्वासनाची पूर्तता करण्यासाठी मी या ठिकाणी आलो. तुम्ही तुमची कामं माझ्याकडे द्या. अजित पिंगळेंच्यासाठी बरोबर त्यांचे जे सहकारी या ठिकाणी निवडणुकीला उभे आहेत त्यांना तुम्ही मतदान करा आणि 9 तारखेला मतदान झाल्यानंतर ह्या अल्लादीनचा चिराग हा तुमच्यासाठी 365 दिवस सदैव हजर आहे असं आव्हान तुम्हाला मी या ठिकाणी करतो. 9 तारखेला मतदान झाल्यानंतर ताबडतोब आपली जेवढी विकासाची कामं आहे तेवढी सगळी विकासाची कामं. 7 तारखेला मतदान आहे, 9 तारखेला रिझल्ट आहे. पेटारा त्या दिवशी उघडेल ना मी 9 तारखेला. तुम्ही किती देता, कुठली कुठली बदल कशी कशी दाबतं ते बघणार आणि पेटारा मग तसा उघडणार. जास्त मतदान जास्त पेटारा, कमी मतदान कमी पेटारा. पण असं होऊ देऊ नका. मला मोठाच पेटारा उघडायची सवय आहे आणि मला खात्री आहे की 7 तारखेला तुम्ही मतदान एवढ्या मोठ्या प्रमाणात कराल की 9 तारखेला माझा पेटारा एवढा प्रचंड मोठ्या प्रमाणात उघडेल की सर्वसामान्य तुमची जनतेची कामं त्या पेटाऱ्याच्या माध्यमातून उघडण्याची ताकद ही माझ्याकडे आहे पालकमंत्री म्हणून आणि निश्चितपणे मी करील. आताच या ठिकाणी पेटारा उघडता उघडता अजून एक पेटाऱ्यामध्ये एक चिठ्ठी आलेली आहे. कान्हेरवाडी पाठी ते माळी वस्ती रस्ता तयार करण्याच्या संदर्भात काही काळजी करू नका. पेटारा उघडेल आणि ही कामं सुद्धा आपल्या या परिसराची होतील अशी ग्वाही देतो. परत एकदा तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा देतो. एकच गोष्ट या ठिकाणी सांगतो की जी कामं आपल्याला सांगितलेली आहे ती कामं निश्चितपणे होतील. परंतु तुम्हाला एक मी हे पत्र वाचून दाखवतो. आमच्या अजित आप्पासाहेब पिगळे यांनी दिनांक 3/10/2026 रोजी बघा आता तो प्रस्ताव सुद्धा तयार आहे. कान्हेरवाडी पाटे ते माळी रस्ता 1 कोटी रुपये मी दिलेला निधी तुम्ही न मागता दिलेला. बघा कुठल्या महिन्यामध्ये 3 जानेवारीला म्हणजे आचारसंहिता लागण्यापूर्वी हा रस्त्यासाठी 1 कोटी रुपये दिलेले आहे आणि तो रस्ता सुद्धा मंजूर केलेला आहे. त्यामुळे निवडणूक आल्यानंतर काम करणारी ही शिवसेना नाही, फक्त आणि फक्त सर्वसामान्य जनतेसाठी 365 दिवस काम करणारी ही शिवसेना आहे. हे महायुतीचं सरकार आहे असं आवर्जून या ठिकाणी मी तुम्हाला सांगतो. तुम्हाला सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो, शुभेच्छा देतो आणि दरादन सगळे बटन कशी दाबायची याची कल्पना तुम्हाला असल्या कारणानं ह्या अल्लादीनचा पेटारा उघडण्यासाठी 7 तारखेला मतदान करा आणि 9 तारखेला अल्लादीनचा पेटारा उघडा असं आवाहन करतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. काय